तर आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यामध्ये ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुलढाणा या ठिकाणी उमटताना दिसतात। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावरती उतरले असून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मोर्चा धडकला। जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन गोपीचंद पडळकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, आपण बघतो आता ख्रिस्ती समाज जो आहे तो चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय। नक्कीच अमित, पाहायला गेलं तर सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्य जे आहे ते संपूर्ण आंदोलन जे आहे ते आज आझाद मैदान येथे पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर गोपीचंद जे भाजप आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी देखील जे ख्रिस्ती समाजावरती जे आहे वादग्रस्त असं ते विधान केलं असं देखील त्यामुळे त्याच्याच निषेधार्थ जे आहे आझाद मैदान येथे जे आहे मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येतं। आपण पाहू शकतो अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ख्रिस्ती समाजाचे फादर असतील किंवा नेते असतील हे जे आहे या ठिकाणी जे आहे दाखल झालेले आहेत आणि आपल्याला आपण पाहू शकतो व्यासपीठावरती त्याचबरोबर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार जे आहेत भाई जगताप हे देखील जे आहे ते पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाजाचे जे नेते असतील त्याचबरोबर ख्रिस्ती समाज असेल जे आहे ते एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी अधिकचं म्हणजेच ख्रिस्ती समाजाचे नेते देखील आहेत, थेट त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत की नक्की काय त्यांची प्रतिक्रिया आहे आणि काय त्यांच्या भावना आहेत ज्या गोपीचंद पडळकर यांनी जे वादग्रस्त विधान केलं। काय सांगाल, गोपीचंद पडळकर यांनी जे वादग्रस्त विधान केलं त्या निषेधार्थ तुम्ही आज आंदोलन करत आहात आझाद मैदान येथे, काय सांगाल? सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आंदोलन होत आहे आणि आंदोलनामध्ये विशेष करून गोपीचंद पडळकरनी जे बक्षीस जाहीर केले, जसं कुस्तीच्या फडात बक्षीस जाहीर करतात त्याप्रमाणे त्यांनी ज्याला जो ख्रिश्चन धर्मगुरूला सैराट करेल त्याला 11 लाखाचं बक्षीस, जो मारेल त्याला 5 लाखाचं बक्षीस, म्हणजे एक प्रकारे त्यांनी सरळ सरळ सुपारी दिली आणि आमच्या धर्मगुरूंचा अपमान केलेला आहे, सर्व ख्रिश्चन समाजाचा अपमान केलेला आहे आणि याचा आम्ही सर्व राज्यामध्ये 24 मोर्चे काढून निषेध केलेला आहे। आणि आज या ठिकाणी सकल ख्रिश्चन समाज, संपूर्ण महाराष्ट्र, सर्व संघटना, सर्व चर्च आम्ही एकत्र येऊन याचा विरोध करतोय की माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचा आवाज जावा, पावसाळी अधिवेशनापर्यंत आमचा आवाज जावा। कारण आता जितेंद्र आव्हाड सर येऊन गेले, आताच भाई जगताप इथं बसलेले आहेत, आताच आमचे अबू आझमी साहेब येऊन गेले, आताच आमचे वर्षाताई गायकवाड या येऊन गेल्या आणि त्यांनी संपूर्ण पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला की अशा आंदोलनं किंवा अशा प्रकारे एका धर्माला अपमानित करणं मला वाटतं हे अतिशय निषेधार्ह आणि हा निषेध करण्यासाठी तर ख्रिस्ती समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसतात। एक छोटासा